जपान जगाचा विशेष प्रसिद्धी पावलेला भूभाग, जिथे अनेक भौतिक सुखांच्या पूर्ततेची लोभस आशा निर्माण होते आणि इतिहासाच्या आध्यात्मिक पावलांचे ठसे तुमची वाट पाहत असतात. इथल्या विशेष खाद्य संस्कृतीचे वैविध्यपूर्ण पदार्थ तुम्हाला खुणावतात. विज्ञानालाही कोड्यात टाकणाऱ्या उंचच्या उंच आकर्षक इमारती, बुलेट ट्रेन आणि इलेक्ट्रॉनिक जगातली चमक तुम्हाला बांधून ठेवते. इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे, अगदी प्रत्येकासाठी. हाय, मी आहे हॅपी अंजली आणि आज मी चालले आहे जपानच्या ट्रिपवरती. आत्ताच मी बॅगा चेक इन केलेल्या आहेत, आम्हाला हे तिकीट्स मिळालेले आहेत आणि मी आता इमिग्रेशनसाठी आतमध्ये जाणार आहे. चला सगळ्यांनी जपान एन्जॉय करूया. कन्साई एअरपोर्टवर उतरून आम्ही ओसाका शहरात पोचलो. ओसाका हे जपानचे कल्चरल किचन आहे. जेव्हा तुम्ही जपानला व्हिजिट करता तेव्हा ओसाका ही स्पेशल सिटी आहे हे विसरू नका. इथे नवीन आणि जुन्या परंपरांचा संगम आहे. ही जपानची फूड कॅपिटल मानली जाते. आम्ही जपानमध्ये 4 दिवस ओसाका सिटीकरिता राखून ठेवले आहेत. इथे आम्ही मॉडर्न कल्चरची क्रेज, चेरी ब्लॉसमची ब्युटी आणि लजीजदार फूड कल्चर एन्जॉय करणार आहोत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा या नाविन्यपूर्ण जपानच्या दौऱ्यावर. लेट अस गो. व्हेरी गुड मॉर्निंग. आज या फ्रेश सकाळी आपण ओसाका कॅसल अर्थात किल्ला बघणार आहोत. सकाळची वेळ असल्याने गर्दी थोडी कमी आहे. हा आहे ओसाका कॅसल, जपानमधील फार फेमस किल्ला. 16व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेल्या या किल्ल्याची 18व्या शतकात पुनर्बांधणी केली गेली. या 8 मजली किल्ल्यावर आपण वरपर्यंत जाऊन किल्ला पाहणार आहोत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ इथं वेगवेगळी 13 वेंडिंग मशीन आहेत. जपानी लोकांना वेंडिंग मशीनचे भरपूर वेळ आहे. गार किंवा अगदी गरमागरम पदार्थ डिस्पेन्स करणारी अफलातून वेंडिंग मशीन्स तयार केली आहेत. संपूर्ण जपानमध्ये 23 लाख वेंडिंग मशीन आहेत. आता मी 100 येन टाकलेत. आता मी कुठलं बटन दाबू? पिंक कलरचं घे. बरं चला, पिंक. हा आलंय बघ ते खाली. हा घेऊया. आलं 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 आलं. येस. बघ बरं कसली चव आहे त्याला. साधारण पेरू सारखी चव आहे बघा. छान मस्त. हा किल्ला म्हणजे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे. इथे असलेल्या या लिफ्टने तुम्ही अगदी वरच्या मजल्यापर्यंत जाऊ शकता. इथल्या संग्रहालयात या किल्ल्यासंदर्भात घडलेल्या युद्धांचा तपशील, नकाशे तसेच राजघराण्याचा इतिहास सचित्र मांडलेला आहे. हा किल्ला टोयोटोमी हिडेयोशी या राजाने बांधला. हे आहे किल्ल्याच्या वरच्या मजल्यावरून दिसणारे ओसाका शहराचे विहंगम दृश्य. ऐतिहासिक काळातल्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये इथे लोक फोटोशूट करतात. तिथं समोर लोक काय वाकून बघतात बघ. त्यात काहीच नाहीत, कॉइन टाकलेत लोकांनी. ओसाका कॅसल पासून 45 मिनिटाचा ट्रेनने प्रवास करून आम्ही नंबा स्टेशन इथं पोहोचलोय. हा जपानी कुबेर किती क्यूट दिसतोय ना. आता तुम्ही इथं बघताय, इथं प्रचंड गर्दी आहे आणि मी वेटिंगला उभी राहिलेली आहे. हे रिकुरो चीज केक शॉप आहे. केकवर शिक्क्याचं मार्किंग करून या वहिनी आम्हाला केक दिला. ते सावकाश उघड,
अलगद एकदम बाहेर काढ, कारण केक नाजूक असतो तो. केक गरम आहे बरं का. इतका सॉफ्ट अँड फ्लफी केक आपण कधीच खाल्ला नव्हता. ढगाचा जणू एखादा तुकडा तोडून खातोय अशा पद्धतीचं फिलिंग येते. सो सॉफ्ट, कसं मस्त हलतोय बघा तो. आता आपण आधुनिक वास्तुकौशल्याची कमाल पाहणार आहोत. उमेदा स्काय बिल्डिंग. इंजिनियर लोकांच्या कौशल्याचा हा टॉवर शहराच्या प्रेक्षणीयतेचा मानबिंदू आहे. जपानी टेक्नॉलॉजी आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या या इमारतीत 2 140 मजली इमारती वरती एकमेकांना जोडल्या आहेत. वरच्या ऑब्झर्वेटरी डेकवरून ओसाका शहराचे विहंगम दृश्य दिसते. हा नजारा अगदी वेड लावणारा आहे. श्वास रोखून डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावे असे हे दृश्य आहे. रात्रीच्या वेळेस ही जागा प्रेमळ जोडप्यांसाठी स्वर्गाहून कमी नसे. चमचमणाऱ्या लाईटचा झगमगाट ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार या कवितेची आठवण करून देतो. इमारतीत खाली आपल्याला आढळतात ऋग्वेदातील काही ओळी. ऑनलाईन तिकीट काढलं होतं त्यामुळे फार वेळ लागला नाही. 15-20 मिनिटातच नंबर आला. 134व्या मजल्यापर्यंत लिफ्ट आहे. तिथून तिरका असा वर जाणारा हा एक्सेलेटर आहे आणि तो खूपच भारी वाटतो. काचेतून खाली बघत ऑब्झर्वेटरी डेकला पोचलो. वा, इथून ओसाका सिटी काय सुंदर दिसते. ऑब्झर्वेटरी डेकच्या पॅसेजमध्ये वरती लावलेला आरसा खूपच छान फिलिंग देतो. आता मी सर्वात वरच्या डेक वरती आहे. जोराचा वारा वाहतोय आणि हलकासा पाऊसही आहे. पावसामुळे टेम्परेचर 14 झाले. कॉफी तो बनतीये बॉस. समोर दिसतीये ती स्वच्छ आणि सुंदर तोनबोरी रिव्हर आणि तिच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या उंच उंच इमारती. उमेदा स्काय बिल्डिंगचा हा जो एक्सेलरेटर आहे ना, तोच मस्त आहे. अगदी अफलातून आहे. एकदम भारी वाटते. पोकेमॉनचे क्यूट क्यूट पिकाचू इथे उडे मारतात. हे बघ अंजली, या इकडे या बाजूने हात घालून चिठ्ठी काढ. एक चिठ्ठी काढल्यावर त्याच्यावर मला एक बक्षीस मिळालं. दोतोनबोरी ओसाकाच्या नाईट लाईफचे हार्टबीट आहेत. ओसाका ही घाई गर्दीने ओसांडून वाहणारी सिटी आहे. अगदी ऐतिहासिक काळात देखील इथे मनोरंजनासाठी नाट्यपंढरी होती. इथली संध्याकाळ जशी रंगत जाते तशी रस्त्यावरून फूड कल्चरपासून वेस्टर्न कल्चरपर्यंत सारे काही ओसांडून वाहते. आयकॉनिक ग्लिकोमॅन हा जगातील पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. हा व्हायब्रंट एनर्जीचे प्रतीक आहे. 1935 साली ग्लिको या स्नॅक्स फास्ट फूड बनवणाऱ्या कंपनीने जाहिरातीसाठी या निळ्या रनवेवरील ॲथलेट्सचे चित्र लावले आणि आता ते ओसाकाचे आयकॉनिक सिम्बॉल झाले आहे. ही आहे तोनबोरी रिव्हर, ज्याच्यामधून पर्यटकांसाठी क्रूज राईडची सोय आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे फेरी बोट्स चालतात. डोटनबोरीचा हा आजोबा का चिडलाय कोणाला माहिती. हा अँग्री शिप आहे का? हा नव्हे, तिथं समोर चल, तिथं बघ, तिथं वरच्या बाजूला येतो अँग्री शिप. तेच ते हॉटेल आहे. आपल्याला तिथं जायचंय. तिथं ऑथेंटिक फूड मिळतं. मी मागवलेला आहे चिकन नूडल्स विथ चीज. ही इथली स्पेशल डिश आहे. गरम आहे पण टेस्टला खूपच छान आहे.
माझ्यासाठी हा स्पेशल टेम्पुरा प्रकार मागवलाय. त्यामध्ये गार्लिक आहे, स्वीट पोटॅटो, ओनियन, बेबीकॉर्न अशी व्हरायटी आहे. छान आहे टेस्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथं जपानमध्ये जनरली व्हेज व्हरायटी मिळणं अवघड आहे, पण हा टेम्पुरा प्रकार प्युअरली व्हेज असतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही ऑर्डर करायची, म्हणजे तो तुम्हाला एन्जॉय करता येतो. गरमागरम आणि क्रिस्पी असल्यामुळं त्याची मजा येते. ही आहे स्ट्रॉबेरी मोची आणि त्याचे वेगवेगळे प्रकार. हा शिन्सेकाई एरिया, द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स. इथे माझ्या आजूबाजूला आहे निऑन लाईटचा झगमगाट आणि खाद्यपंढरी. पब्स, डान्स बार यांचीही इथे रेलचेल आहे. रुचकर पदार्थांचा दरवळणारा गंध आणि हॉटेलवाल्यांचे अगत्यशील बोलावणे आपल्याला मोहात पाडते. इथला हा हसरा जाडा पुतळा पर्यटकांचे मेन आकर्षण आहे. या जाड्याच्या पायाला खाजवले की ओसाकाला परत यायला मिळते अशी श्रद्धा आहे. या जपान्यांना कार्टूनचे भलतेच वेड आहे बाई. प्रत्येक हॉटेलच्या वर सुंदर कलाकृती कोरलेल्या आहेत. हा आहे ओसाका टॉवर. आयफेल टॉवर करून प्रेरणा घेऊन 1912 मध्ये याची उभारणी केली. रात्रीच्या वेळी याच्यावरच्या निळ्या लाईट्स खूप छान दिसतात. शिन्सेकाई मधून बाहेर पडून आता कुरेमॉन मार्केटला जात आहोत. जपानमधील ट्रेनचा प्रवास सर्वात सुपरफास्ट आणि सोयीचा आहे. हे आहे कुरेमॉन इचिबा मार्केट. हे एक एक्झॉटिक मार्केट आहे. खाद्यप्रेमींसाठी ही सुवर्ण संधीच आहेत. हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ इथे मिळतात. हे बंदिस्त फिश मार्केट आहे. जागोजागी आचारी सूर्या आणि चॉपरचा आवाज करीत आहेत. हे नुसते मार्केट नाहीये, तर अन्नपूर्णेची खाद्य जत्रा आहे. इथे या आनंदाच्या यात्रेत माणसाने एकदा तरी सामील व्हावे. फोडणीचा चुरचुरणारा आवाज दुकानदार खाद्यरसिकांना साथ घालतायत. तोंडाला पाणी आणणाऱ्या पदार्थांची डिश समोर येताच आनंदाचे निघणारे उद्गार असे संमिश्र ध्वनी या आसमंतात भरून राहिले आहेत. या ठिकाणी जपानी लोकांचे खरेखुरे आयुष्य, राहणीमान याची झलक पाहायला मिळते. ओसाकाची ही चविष्ट ओळख अजिबात मिस करू नका. इथे कुरेमॉन मार्केटला नक्कीच भेट द्या. जपानचा माचाटी इथे चाखून बघितला, पण तो काय फारसा आवडला नाही. या लोकांना स्वीट पोटॅटो अर्थात रताळी खूप आवडतात. इथे रताळ्याचे वेफर्स आम्ही ट्राय केले. चव चांगली आहे, थोडी बरी वाटली. कुरेमॉन मार्केटमध्ये छान स्ट्रॉबेरी मोची मिळते. तुम्ही इथेच ट्राय करून बघा. सॉफ्ट आय सारखी दिसतीये. तोंड वाचलेल्या प्राण्यासारखं तिचं लुक आहे. थोडी चिकट, पण स्ट्रॉबेरीमुळे त्याला फ्रेशनेस येतोय. तशी छान आहे चव. एकदा ट्राय करायला हरकत नाही. तांदूळ आणि साखर एकत्र कुटून त्यापासून ही मोची बनवतात. ते समोर या आजीबाईंकडे एका पारंपरिक सॉस मध्ये डिप केलेले सॅलडचे तुकडे खाऊन बघितले. एकदम भारी वाटले. अरे बापरे, केवढा मोठा लिंबू आहे हा. दोतोनबोरीच्या निऑन लाईटचा झगमगाट आणि नंबा स्टेशन जवळील गर्दीनं भरलेल्या विविध मॉल यांच्या बरोबर मध्ये एक झेन मंदिर आहे.
त्याचं नाव आहे होझेंजी टेम्पल. होझेंजी टेम्पल हे प्राग ऐतिहासिक जापनीज मंदिर आहे. इथला बुद्धाचा पुतळा पूर्णपणे हिरव्या शेवाळ्यांनी भरलेला आहे. या पुतळ्यावर समोरच्या झरणीमधील पाणी बांबूच्या ओगराळ्याने शिंपायचे असते. त्याने हा बुद्ध आशीर्वाद देतो आणि आपले गुडलक सुरू होते, अशी इथल्या लोकांची आस्था आहे. ओसाकामधील चाकरमानी लोक दिवसभराचा थकवा घालवायला इथे येतात. त्यामुळे याच्या भोवती फूड स्ट्रीट, बार, रेस्टॉरंट्स यांची भाऊ गर्दी आहे. ही सोनेरी प्रकाश देणारी पांढऱ्या आकाशकंदिलांची रांग आपल्याला एक आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. मंदिराच्या परिसरातच आपल्याला होझेंजी योकोचो हा फूड स्ट्रीट दिसतो. तरुण जपानी शेफना हे ट्रेनिंगचं ठिकाण मानलं जातं. नवनवीन लज्जतदार पदार्थ चाखायला इथे नक्कीच यायला हवं. जपानमध्ये आम्ही मुख्यत्वे करून एन्जॉय करायला आलोय ते साकुरा महोत्सव अर्थात चेरी ब्लॉसम. जेमतेम 2 आठवडे टिकणारं आणि पानाआधी फुलणारं हे नैसर्गिक नवल. जपानी लोकांप्रमाणेच ओसाका कॅसलच्या गार्डनमध्ये बसून आम्ही तो निवांत अनुभव घेतला. हा अनुभव आयुष्याला अविस्मरणीय असा गोड गुलाबी रंग देऊन जातो. शुभ्र फुलांनी अपरंपार लगडलेल्या या हजारो फांद्या झुलायला लागल्या की वाटावं आकाशीच्या चांदण्या सहलीसाठी दिवसा पृथ्वीवर आल्यात, की उन्हाला वाकुल्या दाखवत हे ताज्या बर्फांचे गुच्छ अजून राहिलेत मागे. दुसरीकडे गुलाबी रंगाच्या साकुऱ्यानं तर अगदी डोळे दिपवून गेले. चेरी ब्लॉसमनं आसमंत भरून गेलेला आहे, जणू दाटे साकुरा चोहीकडे. जपानी लोक याला हानामी महोत्सव म्हणतात. इतकं अलवार, इतकं देखणं आणि इतक्या विपुलतेनं निसर्ग क्वचितच काही निर्मित असेल. इथे बाहेर नंदनवन अशी पाटी लावायला काहीच हरकत नाही. जपानी आबालवृद्ध या महोत्सवाची वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहतात. आमच्या जपान ट्रिपच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत जपानचे टेम्पल टाउन अर्थात नारा या शहरात. And thanks for watching this episode. See you again and bye bye.